पुढची बातमी डोंबिवलीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। शेवटच्या श्वासापर्यंत साथ देण्याचं वचन देणाऱ्या प्रेयसीने प्रियकराचाच घात केलाय। या घटनेची कुणकुण शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा लागली नव्हती। पसार झालेल्या प्रेयसीने घरमालकाला एक व्हॉइस मेसेज करून आपल्या कृत्याची कबुली दिली। इतकंच नव्हे तर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची मागणी सुद्धा केली आणि त्यामुळे हादरवून सोडणारी ही बाब समोर आली। का केली, कशी केली तिने आपल्या प्रियकराची हत्या आणि कसा उघड झाला हा गुन्हा, आपण बघूया हादरवून सोडणाऱ्या या घटनेचा हा सविस्तर रिपोर्ट। अस्ताव्यस्त पडलेलं साहित्य पाहून कुणालाही या घरात चोरी किंवा दरोड्याची घटना घडल्याची शंका येईल। मात्र डोंबिवलीच्या मानपाड्यातील मलंग रोडवरील या इमारतीत त्याहून भयंकर घडलंय। इथं घात झाला एका तरुणाचा। दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर त्याच्यासोबत प्रेमाच्या अणाभाका घेणाऱ्या त्याच्या प्रेयसीनं हा घात केलाय। हत्या करने के बाद महिला ने उनके जो मकान मालिक है उनको वॉइस नोट भेजा है और उसने गुनाह कबूल किया है कि मैंने मेरे प्रेमी को हत्या की है और उसका डेड बॉडी बाथरूम में रखा गया है, तो आप जाकर वो उसको आप इधर दफना दो। तो घर मालिक ने ये बात पुलिस को बताया और पुलिस ने यहाँ पर आकर देखा तो बाथरूम में एक गोदी में डेड बॉडी लिपटी हुई थी और वो अभी पोस्टमार्टम के लिए भेजा गया। पोस्टमार्टम हुआ है उसका और उनका शोध चालू है। या घराचे मालक अजय पाटील यांच्या फोनवर मेसेजचा टोन वाजला। त्यांचा भाडेकरू हमीदुल्ला इस्लाम याची प्रेयसी हसीबाचा व्हॉइस मेसेज होता। तो मेसेज ऐकल्यावर अजय पाटील यांच्या पायाखालची जमीन हादरली। हमीदुल्ला इस्लाम त्याच्या बायकोन नफीसा तिने मला ती पाठवली आणि मी क्या बोला उसने बोला कि ऐसा ऐसा है, मेरा बॉयफ्रेंड है, मेरे को देखने लाया था इधर। फिर वो मेरे को मिला, फिर मैंने उसको यहाँ बोला कि मैं अकेले रहती हूँ, चलो। बाकी वाइफ के लिए पाठवली मैंने उसको। फिर वो मैं मारने वाला था मेरे को, लेकिन मैंने उसको मार के निकल गए। आप जाके वो बॉडी का ये करो, ऐसा अशी वाईफ पाठवली। मी लगेच तसं मला वाईफ आल्यावर मी डायरेक्ट पोलीस स्टेशनला धावलो। पोलिसांसह अजय पाटील सोसायटीत पोहोचले। त्यांनी सुतार बोलवून कडी कोयंडा कुलूप तोडून घरात प्रवेश केला। दरवाजा उघडताच त्यातून असह्य दुर्गंधी येत असल्याचं जाणवलं। बाथरूम मधलं दृश्य पाहून तर पाटील यांच्या पायाखालची वाळूच सरकली, कारण वाहणाऱ्या नळाखाली सडलेल्या अवस्थेतील मृतदेह होता। 3 महिन्याआधी हे जोडपं भाडेकरू म्हणून राहायला आलं। दोघात कशावरून वाद झाला। प्रियकर हत्या करेल अशी भीती प्रेयसीला वाटू लागली। प्रियकराचा कटाकडून प्रेयसी फरार झाली। तिनं घर मालकाला मेसेज करून बाथरूम मधल्या मृतदेहाची माहिती दिली। प्रेयसीनं मृतदेहाचा वास येऊ नये म्हणून नळ सुरूच ठेवला होता। मात्र पाणी घरातून बाहेर येऊ लागल्याच्या तक्रारी शेजाऱ्यांनी करायला सुरुवात केली। घर मालकानं प्रेयसीला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। तिचा फोन बंद होता। मग तिने या हत्येविषयी मेसेज करून माहिती दिली। परिसर हादरला। गुन्हेगार कितीही हुशार असला तरी गुन्हा उघड होतोच। स्वरक्षणाचं कारण देत तरुणीनं हा गुन्हा अगदी शांत डोक्यानं केल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय। तिचा शोध पोलीस घेतायत। तिला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश येईल का? कायदा तिला काय शिक्षा सुनावेल? या प्रश्नासह प्रेमात धोका देणं इतकं सोपं बनलंय का? हाही प्रश्न पुन्हा एकदा अनेकांना पडलाय। योगेश गोडे, पुढारी न्यूज, डोंबिवली।